खरं तर आंदोलनाची वेळ यायला नको पाहिजे होती. कुठेतरी MIDC प्रांत अधिकारी आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव इथं दिसतोय. कागदामध्ये सरळ सरळ शेतकऱ्याला काय पद्धतीचा विकसित प्लॉट हा दिला गेला पाहिजे असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. आणि असं लिहिलं असताना सुद्धा जर त्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर हे योग्य नाही. त्यामुळे कागदावर जे काय लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना न्याय देणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर इथं जी घर आहेत, गोठे आहेत, झाड आहेत, विहिरी आहेत, ह्या ज्या बाधित होतात त्याला अतिरिक्त पैसे हे द्यावेच लागतात. म्हणजे जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो, पण वर ज्या काही गोष्टी असतात त्याला वेगळा रेट हा MIDC कडनं दिला जातो, नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो. पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही, नाहीतर त्याच्या बाबतीतली चर्चा होत नाही. ती चर्चा झाली पाहिजे आणि त्यांना त्या बाबतीत न्याय सुद्धा मिळाला पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन 4.5 लाख रुपये गुंठ्याला घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही 3 ते 4 पट विकत असाल तर मग सरकारी एजन्सी MIDC सारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत आहे. मग त्यामुळेच त्यांना अतिरिक्त भाव हा त्यांच्या जमिनीचा मिळावा अशी त्यांची अजून एक मागणी आहे. यांची भूसंपादन होण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्टर इथं काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात ज्या शेतीचं भूसंपादन झालं नाही या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे त्या शेतीचं जे नुकसान झालंय त्याचा मोबदला हा मिळाला पाहिजे असं लोकांचं मत आहे. आणि ह्या सगळ्या विषयासाठी इथं काही शेतकरी उपोषण करत आहे. गेल्या 5 दिवसात उपोषण करत आहे. सहसा कुणीही उपोषणाला बसलं तर प्रांत अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इथे येऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पण दुर्दैव असं गेल्या 5 दिवसामध्ये न आमदार न अधिकारी कुणीही यांना भेटण्यासाठी आलेलं नाही. मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, आम्ही RDCशी बोललो, कलेक्टरांशी आम्ही बोललो, त्यांचा फोन लागत नव्हता. MIDCच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो. उद्या आम्ही येऊ, आम्ही यांच्याशी चर्चा करू आणि मेजॉरिटी विषयासाठी, बहुतांश विषयासाठी आम्ही न्याय देऊ, सकारात्मक राहू अशी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली. उद्यापर्यंत हे शेतकरी वाट बघतील. खरं तर आजच त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही हे उपोषण मागे घ्या, पण ते काय त्या बाबतीत ऐकत नाहीत. काही महिला सुद्धा म्हणतात उद्यापासून आम्ही पाण्यामध्ये तिथं जल समाधी सारखं तिथं काहीतरी करणार आहोत. त्यांना सुद्धा विनंती केली की अधिकाऱ्यांना थोडासा वेळ देऊ आणि अधिकाऱ्यांनी उद्या न्याय दिला नाही तर मग त्यानंतर जी भूमिका तुम्ही घ्याल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल.